शाहिस्तेखानाला ज्यावेळी स्वराज्यामध्ये तर तो पुण्यात आला. पुण्यात आल्यावरती तो पुण्यात महाराजांच्या लालमहालात थांबला. महाराज शांत बसले. 3 महिने लालमहालात थांबला. थांबू दे, आपलंच घर आहे. पण संयम, एखादी लिमिट असते एखाद्या माणसाची, सहन करण्याची क्षमता असते. त्याला पराकोटीचा उपद्रव मांडला नाही, काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. आणि महाराजांनी नियम काढला, आता ठोकायचा. शाहिस्तेखान लाल महालात जाऊन पुण्याच्या ठोकायचा. सरदारांना बोलवलं, बैठक बसली आणि ठरलं लाल महालामध्ये एक माळी फुलं घेऊन जायचा. त्या माळ्याचा जावाई हा महाराजांच्या सैन्यात. आता जावाई नाजूक नातं, जावयाला बोलवला, सांगितलं, हे बघ आत किती सैनिक आहे आणि कुठं कुठं शाहिस्तेखान झोपतो इत्तंभूत माहिती मला पाहिजे. आणि त्या मायानं आतली इत्तंभूत माहिती महाराजांना दिली. ठरलं, महाराजांनी एका सरदाराला बोलवलं, जा त्याला जाऊन मिळ जा म्हणले. जाऊन भेट त्याच्या सैन्यात जाऊन मिळ जा. हे गेलाच पळतलं की शाहिस्तेखान भेटला, हुजूर माझं महाराजांचं भांडण झाले, मला तुमच्या सैन्यात घ्या, राजा काय पगार दिन झाल्या टायमाला, यंदा इथं तिकीट देतो म्हटलं तर दिलं नाही, तसंच उभा केलंय, मी बंडखोरी करून आलो तुमच्याकडं, घ्या मला तुमच्या सैन्यात घ्या. घेतला त्याला, जा हा प्रदेश जिंकून ये. शाहिस्तेखान पटलो, परीक्षा बघायला खरंच आलाय का आपल्याकडं का आणि काही फसवलं आहे. गेला, प्रदेश जिंकून आला, विश्वास बसला. आणि महाराजांना लाल महालात यायचे जायचे इत्तंभूत नियोजन त्या सरदारानं केलं. महाराजांनी एका सैन्याला बोलवलं आणि सांगितलं, हे बघ तुझ्या पोराचं लगीन ठरले ना, लगीन मी सांगतो त्याच दिवशी करायचं. ठरलं. कुठला दिवस? तो म्हणजे ईद. दिवसभर मुस्लिम सैनिक उपवास करतो, सायंकाळी जेवण सोडतो. ठरला दिवस, त्या दिवशी आपण करायचा कार्यक्रम. आणि ठरल्याप्रमाणे लग्नाची वरात निघाली. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक जर कोणी केला असेल तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. लग्नाच्या वरातीतून काही सैनिक 400 मावळे सोबत आले. 1.5 लाखाचा सेनासागर लाल महालाच्या शेजारी पहारा देत होता आणि खुला शाहिस्तेखान आत लाल महालामध्ये होता. सैनिक आत आले आणि या शाहिस्तेखानानं दिंडी दरवाजा तो भिंतीत सगळा बंद केला होता. पण महाराजांचं ते घर लाल महाल महाराजांचाच माहिती होतं. दिंडी दरवाजातून मागून आत जाता येतं. तो दरवाजा फोडला, आत गेले, तलवार काढला, सप कत्तली चालू केला. हार पराभव, शाहिस्तेखान पाहायला लागला. शेवटी पळत जाऊन तो महिलांच्या शामियानात जाऊन थांबला. बुरका घालून बसला. त्याला माहिती आहे जगाच्या पाठीवरती पहिला माणूस आहे, महिलांच्या शामियानात येत नाही, बायकांना हात लावत नाही, एकमेव माणूस आहे. महाराज थांबले. पुढे महाराजांना एक माणूस दिसला शाहिस्तेखानासारखा. महाराजांना वाटलं तो शाहिस्तेखान आहे. तलवार काढली, गर्दन कलम केली, पण शाहिस्तेखान नव्हता. शाहिस्तेखानाचा मुलगा झाला. महाराजांना त्यावेळी पुढे दिसला. तो मुलगा मेला ना, शाहिस्तेखान अजून आहे. महाराजांनी तलवार काढली, एक 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 खोरी चालायला चालू केले. शेवटी कळलं हा गेला इथं. महाराजांनी सोबत असलेले मुस्लिम स्त्री आणि आपलं सैनिक त्या खोलीमध्ये पाठवलं. झडती चालू झाली. शाहिस्तेखान बाहेर आला. खिडकीच्या वाटेने पळत झाला निघाला. महाराजांना दिसला. राजा त्याच्या वाटेमागे पळत गेले. जाताना त्याने खिडकीतनं खाली उडी मारली, पण मारता मारता महाराजांनी आपली तलवार काढली, सफ पकडणं चालवली. गर्दनीवरची तलवार बोटावरती बसली. 3 बोट तुटून तो निघाला, वाचला. पण शाहिस्तेखान साधा नाही बरं का, औरंगजेबाचा मामा येतो. कंधार अवघ सगळं जिंकले. प्रति औरंगजेब त्या शाहिस्तेखानाला म्हणलं जायचं. त्याची बोटं कापली. तो असं पत्रात लिहितोय, परत नशीब माझं त्या दिवशी बोटावरती निभावलं. याला कदाचित शिवाजीच्या तावडीत घावलो असतो, गर्दन कलम केली असती माझी. भाईला सैनिक निघालं. एक सरदार राजांच्या समोरून लढायला तयार नव्हता. का? मनात भीती महाराजांनी निर्माण केली होती. हे सैनिक, हे संपन्न माती तुम्हाला मला महाराजांनी दिली. शेवटची थोडी 10 मिनिटं घेतो. महाराजांचं इतिहासातून काय घ्यायचं माहितीये? महाराजांच्या इतिहासातून एवढं घ्यायचं की महाराजांचे गडकिल्ले आपण जगले पाहिजेत.
किती लोकांनी गड किल्ले बघितले? तो रायगड किती लोकांनी बघितला? हात वरती करा. रायगड किती लोकांनी बघितलाय? 5 लोकांनी. हात खाली करा. साहेब गोव्याला किती लोक गेलते गावातली? तिकडे बरं जायला सुचतोय बरं. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा पार झाले आम्हाला. का हो रायगडला का जावं वाटत नाही? ताईंनो, आता तरुण माझ्या बहिणीत येतं, लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याला सांगायचं बरं का, तुम्ही पण सांगा दावला नसेल तर, बाबा आयुष्यात लोणावळा खंडाळा काय नको बरं का, आयुष्यात फक्त एकदा मला महाराजांचा रायगड दाखव. का दाखव? रायगड यासाठी बघायचा, मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही बरं का, पण रायगड यासाठी बघायचा कारण जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक हिंदूचं आणि प्रत्येक मराठ्याचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आयुष्यात रायगड बघायचा. महाराजांना आपण काय म्हणतो? शिवराय. महाराजांचा जन्म झाला, त्या किल्ल्याचं नाव काय? काय नाव? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला, त्या किल्ल्याचं नाव काय? रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. हे 2 शब्द तयार केल्यावर एक शब्द तयार होतो. त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय. तो शिवराय आपण रायगडावर जाऊन अनुभवला पाहिजे. लक्षात ठेवा, गड किल्ले नाही जपले तर काही दिवसांनी काका तुमची नातू तुमच्या हातात येतील बरं का, विचारतील, बाबा तो महाराजांचा जन्म झाला शिवनेरी मला किल्ला दाखवाल का? बाबा ज्या किल्ल्यावरती महाराजांची समाधी आहे तो रायगड किल्ला मला दाखवा ना. अहो बाबा ज्या किल्ल्यावरती 32 दातांचा बोकुड महाराजांनी उभा सोडला तो महाराजांचा प्रतापगड मला दाखवाल का? चित्रात दाखवावं लागेल. बाबा हा शिवनेरी, इथं महाराजांचा जन्म झाला. हा रायगड. या किल्ल्यावरती 350 वर्षापूर्वी एक वादळ 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार दूर करून गेलं. हे चित्रात दाखवावं लागेल. आमच्या इथं पन्हाळा किल्ला आहे, आपल्या इथं कोल्हापूरचा. पन्हाळा किल्ल्याच्या टोकावरती एसटी जाते. किल्ल्यावरती आपण बदाम काढतो. विष्णू लवलैला काय समन? ते तुमची माझी जागीर नाहीये, ती या बापाची जागीर आहे. लक्षात ठेवा. बाहेर जेव्हा जातो, बाहेरचे गडकिल्ले बघा किती सुंदर आहेत. का हो सुंदर आहेत? त्यांचे गडकिल्ले असे आहेत आणि आपले गडकिल्ले पडलेत, कुठं दगडं पडलेत, कुठं बुरुज ढासलेत. का हो असं? कधी प्रश्न पडलाय का हो? नाही बघू वाटत आपल्या डोळ्यांनी. किल्ले फिरू वाटत नाहीत. का फिरू वाटत नाहीत? तुम्हाला माहिती आहे या गडकिल्ल्यांनी आपल्यासाठी काय केलंय? बाहेरच्या गडकिल्ल्यांवरती जेव्हा जेव्हा आक्रमण झाली तेव्हा तिथल्या लोकांनी, तिथल्या माणसांनी माना वाकवल्या, शरणागती पत्करल्या आणि किल्ल्याच्या भिंती वाचवल्या. पण आमच्यावरती जेव्हा जेव्हा किल्ल्यावरती हल्ले झाले, आमच्या माणसांनी माना वाचवल्या, छात्या फाकवल्या. चल या लढ. एका तोफेचा गोळा या किल्ल्यांच्या बुर्जांनी झेललाय म्हणून दगडांची आज अवस्था आहे. पण झालं, पडले गेले, संपले. पण जे आहे ते तरी आपण टिकवलं पाहिजे. समृद्ध इतिहासाचा वारसा. आता इलेक्शन चालू आहे, येथील राजकीय लोक विचारतील तुम्हाला हे देऊ, तुम्हाला पाणी देऊ, गहू देऊ, काही नको. महाराजांचे गडकिल्ले पहिल्यांदा समृद्ध करा. ही मागणी महाराजांचा मावळा म्हणून आपण सगळ्यांनी केली पाहिजे. मतदान करताना एकदा तरी महाराजांचे 365 गडकिल्ले डोळ्यासमोर येऊन उभारले पाहिजेत. त्यावेळी महाराजांचं स्वराज्य खऱ्या अर्थानं उभा राहणार आहे. अहो काय रायगडावरती? रायगड का बघायचा? एकच किल्ला सांगतो रायगड का बघायचा. 365 किल्ले सांगायला 365 दिवस, 1 वर्ष लागेल मला. रायगड का बघायचा? रायगडावरती गेल्यावरती आपण काय म्हणतो? हत्तीशाळा बघायच्या, तोपशाळा बघायच्या आहे. इथून पुढे रायगडावरती गेल्यावरती गाईड्सला म्हणायचं 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचं शौचालय मला दाखव. महाराज त्यावेळी शौचालय वापरत होते. रायगडावरती अजूनही बघायला आहेत. विष्ठेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र महाराजांनी निर्माण केले. सिंधुदुर्ग किल्ला, तुम्हाला वाटेल जमिनीवरती शौचालय कोण पण बांधतं, किल्ल्यात समुद्रात बांधले महाराजांनी. त्याचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र महाराजांनी निर्माण केले. जगाच्या पाठीवरती पहिला इंजिनियर आहे ज्यानं स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. तुमच्या घराची कोणी गॅरंटी दिली का 100-200 वर्ष टिकेल? पण महाराजांनी रायगडाची दिले. कुठे दिले? रायगडावरती कधी गेलात भविष्यात तर रायगडाच्या होळीच्या माळावरती दगडामध्ये एक शिलालेख कोरलाय. त्या शिलालेखाच्या शेवटच्या वाक्यात महाराज असं म्हणतात,
मी नाही बर का. महाराज असं म्हणतात याव चंद्र दिवा करती, म्हणजे काय, जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडाचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठपर्यंत गॅरंटी दिले, चंद्र सूर्य असेल तोपर्यंत.